जय श्रीराम। धाराशिव शहरामध्ये नव्याने तयार झालेले बेकायदेशीर कत्तलखाने तातडीने उद्ध्वस्त करण्यात यावेत यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची समक्ष भेट घेऊन लेखी तक्रार केली होती। परंतु काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास खिरणी माळ्यामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल चालू झाली अशी माहिती मिळाल्यानंतर मी माननीय एसपी साहेबांशी संपर्क साधून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली। पोलीस कत्तलखान्यावर पोहोचतायत अशी चाहूल लागताच कसायांनी लगोबग सर्व मास टेम्पोमध्ये भरलं आणि सदर टेम्पो हैदराबादच्या दिशेने रवाना केला। मध्ये बेंबळी पोलिसांच्या मदतीने टेम्पो ताब्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी आम्हाला यश मिळालं नाही। शेवटी लातूर जिल्ह्यातील खिलारी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये स्थानिक गोरक्षकांच्या मदतीने सदर टेम्पो आम्ही ताब्यात घेतला आणि टेम्पोची पाहणी केली। त्यावेळेस टेम्पोमध्ये गायी बैलांची मुंडकी, कातडी काढलेल्या अवस्थेत धड व पाय असे एकूण 10 टन गोमांस टेम्पोमध्ये मिळून आलं। पोलिसांनी गोवंश हत्याबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि सर्व गोमांस आज खड्डा करून नष्ट केलं। धाराशिव शहराचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब, धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन व धाराशिव शहर पोलीस स्टेशन या तिघांनीही माननीय जिल्हाधिकारी साहेब व नगर परिषदेला लेखी पत्र दिले की शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने आपण तातडीने उद्ध्वस्त करावेत आणि त्यासाठी जो काही तुम्हाला पोलीस बंदोबस्त लागेल तो पोलीस खाता आपल्याला पुरवण्यासाठी मदत करेल। परंतु अद्याप त्या कत्तलखान्यांची नगर परिषदेकडून पाहणी झाली नाही। ते कत्तलखाने अद्याप बंद करण्यासाठी कोणतीही प्रोसेस चालू झाली नाही। माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण तातडीने कत्तलखान्याची पाहणी करून लवकरात लवकर कत्तलखाने सर्व उद्ध्वस्त करावेत। आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यासाठी नक्कीच आम्हाला यश मिळेल। जय भवानी, जय श्रीराम।